नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश परब आणि तुम्ही बघताय कोकण समुद्र 07 यूट्यूब चॅनल। तर आता आम्ही चाललो आहोत खवण्याला, मी आणि माझा एक मित्र आहे। तुमच्यासाठी काहीतरी एक खास व्हिडिओ आहे जो मी आता पूर्ण एक्सप्लेन करणार नाहीये। तर आपण चला, मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो। सो लेट्स गो। ओके, तर मित्रांनो, माझ्यासोबत विशाल दादा आहे, माझा कॅमेरामन म्हणून मगाशी ओळख करून द्यायची राहिलीच। तर आता आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहे तिथे। तर इथून आता एक 2 मिनिटाच्या अंतरावरती आम्ही राईट मारणार आहोत आणि आपण जाणार आहोत खवणेश्वर मंदिर रोडला। खवणेश्वर मंदिर रोडला जे आहे त्यांचं पूर्ण बोटिंगचं वगैरे जे आहे ते आहे। सो आता एक काम करूया, आपण इथून मी तुम्हाला थोडाफार रस्ता दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला नक्की कुठून आणि कसं जायचं आहे ते। सो लेट्स गो, जाऊया ना मित्रांनो। तर आपण आलो आहोत या साईडने म्हापणने, आणि हे बघा सकाळी सकाळी लालपरी पण दिसली आपल्याला। सो हा जो आहे रोड, इथे समोर तुम्हाला बोर्ड पण दिसत असेल वेगवेगळे जिथे आहे काय काय लिहिलेलं आहे, आणि हा जो रोड आहे हा जातोय खवण्याला। सो आपण या रोडने कंटिन्यू करूया, चला दादा। हा बोर्ड आहे, चलो। तर मित्रांनो, आपण आता खवणे बीचला पोहोचलो आहे। साधारण पाटवरून 10 किलोमीटरच्या अंतरावरती असलेला खवणे बीच, आणि तिथे आहे भूमी कायाक आणि कायाकिंग आणि मॅनग्रोव्ह पूर्ण बोटिंग वगैरे जे आहे त्यांच्याकडे होतं। तर आपण इकडनं म्हापणवरून हा जो रोड आहे तो येतो, आणि तो रोड सरळ जातो खालची जो आहे बीच आहे तिथे आपल्याला थोडाफार जो आहे व्ह्यू इथे दिसत असेल। सो आपण जे आहोत आता तिथे जाऊया आणि त्याच्यानंतर त्यांची भेट घेऊया, आणि पुढील ॲक्टिव्हिटीज कशा काय आहेत त्या आपण पुढे पाहूया। ओके, तर मित्रांनो, आपल्याला आता दादा जॅकेट वगैरे जे आहे सेफ्टी जॅकेट ते घालतील, कारण सेफ्टी फर्स्ट। सो
दादा कसं काय? ओके. हे केल्यानंतर मग इथून आपण खालती ना. पहिली राईड कोणती? पहिले मला मँग्रोव सफारी करून द्या. पहिली मँग्रोव सफारी. ओके. सो कम्फर्टेबल आहे ना? ओके डन. लेट्स गो. या. तर मित्रांनो, आमचे कॅमेरामन विशाल दादा आणि प्रसाद दादा ते सुद्धा जे आहेत सेफ्टी जॅकेट घालतात. मी घालून ऑलरेडी रेडी झालोय. तर या ज्या आहेत बोट्स आहेत, तर आपल्याला पहिली जी आहे दादा मँग्रोव सफारी करवणार आहेत. सो आपण ती घेऊया. काय विशाल दादा रेडी ना? ओके. याच्यामध्ये बसूया आणि त्याच्यानंतर जे आहे प्रॉपर पूर्ण फायबर बॉडी आहे, त्यामुळे काय तेवढं घाबरायचं टेन्शन नाही आहे. सो एकदम आरामात. ओके डन. सो चला आता पुढे बघू नक्की कसं काय, कारण मला पण एवढी माहिती नाहीये. मित्रांनो, आमची जी आहे राईड सुरू झाली आहे. प्रसाद दादांसोबत आमचे कॅमेरामन आणि प्रसाद दादा दोघे जण एकत्र आहेत आणि मी एका सिंगल बोट मध्ये फर्स्ट टाइम. खूप मजा येते. सो परत एकदा म्हणजे खूप वेगळा एक्सपिरियन्स वाटतोय या बोट राईडचा. तर आपण जे आहेत पुढे जे जे पॉइंट आहेत ते आपल्याला प्रसाद दादा एक्सप्लेन करतीलच, पण तोपर्यंत तुम्ही जे आहे या बोट राईड जी आहे त्याचे सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. लेट्स गो. ओके. तर मित्रांनो, आपण फायनली मँग्रोव्ह मध्ये पोहोचलोय. दादा थोडासा आजूबाजूचा एरिया दाखव ना. मँग्रोव केव दाखव जरा. आतमध्ये चाललोय आम्ही आता. सो आता जे आहोत आपण मारणार आहोत आतमध्ये एंट्री. ओके. तर मित्रांनो, खूप भारी वाटतंय, कारण मगाशी बोलल्याप्रमाणे मी फर्स्ट टाइम इकडे येतोय. तर खूप छान वाटतंय. माझा कॅमेरामन पुढे बसलाय आणि इथे थोडासा मला प्रॉब्लेम होतोय, त्यामुळे म्हणजे मी पहिल्यांदाच आधी असा काहीतरी एक्सपिरियन्स करतोय बोटिंगचा वगैरे. तर खूप छान वाटतंय याच्यामध्ये. अडकलो. एक मिनिट. जरा वाटतं हे आजूबाजूचं जे वातावरण आहे एकदम थंड वातावरण आहे. तुम्ही सनराईज सुद्धा जो आहे बघितला असेल.
तर याप्रमाणे आपण जे आहोत आता मॅनग्रोव्ह केव्ह मध्ये जे आहोत एंटर करतोय. तर दादा जरा आजूबाजूचं वातावरण दाखव नक्की कसं आहे ते. इथून बाहेर काढलं मग हरकत नाही. मित्रांनो अशा प्रकारची जी आहे आपली ही मँग्रोव्ह सफारी मँग्रोव्ह केव्ह म्हणून फायनली बाहेर पडलोय. छान वाटतंय. सो आता आपल्याला अजून कुठे कुठे फिरायचं आहे ते बघूया. तर मित्रांनो आपण राहतो कोकणामध्ये आणि कोकणामध्ये फेमस म्हणजे आहेत कोकणातले समुद्र किनारे आणि त्याच्यामध्ये असलेला एक फेमस समुद्र किनारा म्हणजे आपलं खवणा बीच. तर इथे जो आहे आता मी तुम्हाला दाखवलं की जे मँग्रोव्ह वगैरे जे आहेत आपण त्या केव्ह मधून मँग्रोव्ह केव्ह मधून जे आहोत आपण पूर्ण सफर केला. तर खूप छान वाटलं आणि मी माझा जन्म कोकणात झाला आणि मी राहतो पण कोकणात. तरी पण मी एवढ्या वर्षात म्हणजे आता मला माझं 23वं वर्ष मला चालू आहे तरी पण पहिल्यांदा जी आहे माझी अशी राईड मला पहिल्यांदा एक कायाक सॉरी काय म्हणतात त्याला कायाक जे आहे राईड करण्याचा एक संधी मिळाली. तर खूप छान वाटतंय मला त्या संदर्भात त्यामध्ये. तर आपण जे आहोत अजून पुढे पुढे बघूया. वेगवेगळे भरपूर सारे पॉइंट्स आहेत. तर ते जे आहेत आपण थोडे थोडे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो लेट्स गो. भेटूया थोड्या वेळाने. हाय प्रथमेश, नमस्कार. आता कसं वाटतं? छान वाटतंय भाई. आजूबाजूला माडांची झाडं आहेत. खूप छान वाटतंय. थोडीशी झाडांमुळे मला चालवता येत नाहीये बोट पण एक वेगळा एक्सपिरियन्स जो आहे म्हणजे आम्ही गाड्या चालवल्या भरपूर गाड्या चालवल्या पण जी बोट चालवण्याचा जो एक्सपिरियन्स आहे एक नंबर भाई. खरोखर एकदम छान वाटतंय. आणि आजूबाजूला माडांची झाडं आहेत. जरा माडांची झाडं बघा. मित्रांनो छान वाटतंय. आता आपण मँग्रोव्ह मध्ये आहोत. मगाशी मी मँग्रोव्ह केव्ह मध्ये आपण एंट्री मारली होती आणि आता म्हटलं थोडं मस्त सूर्यप्रकाश पडलाय. सकाळी येताना गाडीवरून बऱ्यापैकी थंडी वाजत होती. म्हटलं जरा उन्हात बसूया म्हणून आम्ही इथे थोडासा होल्ड घेतला. तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा जो आहे थोडाफार संवाद साधूया. तर खूप छान वाटतं. म्हणजे मगाशी जे आहोत आपण मँग्रोव्ह केव्ह मधून जे आहे आम्ही पूर्ण फिरलो वगैरे. तर माझ्या आतापर्यंतच्या या 23 म्हणू शकत नाही आपण कारण मी त्या टाइमला लहान होतो पण ह्या एक 5-6 वर्षात मी जो आहे पहिल्यांदा बसतोय या सफारीमध्ये आणि खूप छान वाटतंय मला इथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा असा कुठचा तरी एक्सपिरियन्स मी करतोय. तर त्याबद्दल सुद्धा जे आहे मला खूप छान वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कोकणामध्ये राहतो आणि मँग्रोव्ह हा शब्द इंग्लिशमध्ये आहे पण आपल्या मालवणी भाषेत किंवा मराठी भाषेत जे आहे त्याला कांदळवन असं जे आहे त्याला म्हटलं जातं. तुम्ही पूर्ण माझ्या आजूबाजूला बघू शकता कांदळवनाची म्हणजे मँग्रोव्हची जी आहेत ती झाडं आहेत. खूप छान वाटते त्याच्यामध्ये. सो आपण जे आहोत आता इथून माझ्या मते सरळ रिटर्न जाणार आहोत. खूप छान वाटतंय सर्व हे करताना. तर मित्रांनो मध्ये मी इकडे येताना रिटर्नचं काही दाखवलं नाही कारण त्या टाइमला मी मस्त एन्जॉय करत होतो. स्वतः बोट चालवत होतो. तर कसा विषय आता आपलं जो आहे इथे व्हिडिओ पूर्ण झालेला आहे आणि आपण जी आहे अतिशय चांगल्या प्रकारची एक
कायाक सफारी जी आहे पूर्ण केलेली आहे. तुम्ही जो आहे व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपापल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि आम्ही ज्यांच्याकडे सफर केला त्यांचं नाव प्रसाद परब, तर मी त्यांचा खालती नंबर टाकेन. सो जर तुम्हाला सर्व स्पॉट्स आवडले असतील तर प्लीज त्यांच्याशी संपर्क करा आणि तुम्ही त्यांच्यामार्फत जे आहे सफारी रायडिंग जी आहे करू शकता. तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि असंच तुमचं प्रेम आमच्यासोबत राहू द्या.